नगरमध्ये जन आक्रोश आंदोलनाचा दुसरा दिवस। जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन न थांबवण्याची खासदार लंकेंची भूमिका। परभणी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम। जुलैचा पहिला आठवडा कोरडाच, शेतकरी चिंताग्रस्त। नाशिकमध्ये गंगा गोदावरी पुरोहित संघ आक्रमक। रामकुंड परिसरामध्ये पुरोहित संघाचं ठिय्या आंदोलन। विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांना मारहाण। 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल। रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी। ताम्हिणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकुंड धबधब्यासह इतर ठिकाणी जायला मनाई। जळगाव शहरातील मेहरुण तलावातील पाणी दूषित, रसायनयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात। कारची ट्रकला धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं महागात पडलं। एकाचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच 9 वर्षीय मुलीचा विनयभंग। 52 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी। पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी ठिकठिकाणाहून शेकडो बसगाड्यांसह ट्रेन्सची व्यवस्था। तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार अर्पण, वाद उद्भवण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची पुजारी मंडळाच्या अध्यक्षांची मागणी। पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 16 ते 20 जुलैपर्यंत मांस आणि मटण विक्रीला बंदी। पंढरीचा राजा विठ्ठलाच्या नित्य राजोपचारात दररोज पंचपक्वान्नाचा महानैवेद्य। तब्बल 23 पदार्थ आणि 5 मिष्टान्नांचा भोग।